Hello dear students, today we are going to see a different concept from this chapter, that is molecules of elements and compounds. Students, normally मला बरेचदा असा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मोलेक्यूल अँड कंपाऊंड. बरेचदा मुलांना गोंधळ होतो, नेमकं मोलेक्यूल कशाला म्हणायचं आणि कंपाऊंड कशाला म्हणायचं. तर तो जो तुमचा गोंधळ आहे तो आजच्या लेक्चर ऐकल्यानंतर क्लिअर होणार आहे तुमचा. सो लेट अस सी फर्स्ट व्हॉट इज मीन बाय मोलेक्यूल. हे दोन्ही कन्सेप्ट आपण ॲक्च्युली शिकलो याच्या आधी, बट स्टील स्टुडंट्सला बरेचदा कन्फ्युजन असतं. आपण एखादा ॲटम जेव्हा सिंगल फॉर्ममध्ये असतो तो नुसता ॲटम असतो असं मी तुम्हाला सांगितलं. जेव्हा 2 or more ॲटम्स दे कंबाईन केमिकली देन दे गिव्ह राईज टू अ मोलेक्यूल. म्हणजेच मोलेक्यूल इज फॉर्म्ड व्हेन 2 or more ॲटम्स. आता बघा मग हे ॲटम्स आयदर सेम एलिमेंटचे असू शकतात किंवा डिफरंट एलिमेंटचे देखील असू शकतात. सो 2 or more ॲटम्स ऑफ सेम और डिफरंट ॲटम्स, डिफरंट एलिमेंट कंबाईन केमिकली. जेव्हा सेम ॲटम्स म्हणजे सेम एलिमेंटचे 2 किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम्स, बघा नीट समजून घ्या, एका सेम एलिमेंटचे 2 किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम किंवा डिफरंट 2 वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स केमिकली कंबाईन होतात, तेव्हा त्यांच्यापासून मोलेक्युल्स हे फॉर्म होतात. आता इथे या मोलेक्युल्सचे 2 टाइप्स तुम्हाला दिलेले आहेत. बघा, पहिला दिलेला आहे मोनो ॲटॉमिक. आता इथं बरेचदा तुम्हाला थोडंसं कन्फ्युजिंग वाटू शकतं. इथं आपण जरी मोनो ॲटॉमिक मोलेक्यूल किंवा नुसता मोनो ॲटॉमिक स्ट्रक्चर असं इथं कन्सिडर करणार आहोत की इथे हे ॲटम असतात सिंगल फॉर्ममध्ये. आता इथं तर आपल्याला डेफिनेशन सांगितले मोलेक्यूल म्हणजे काय की 2 किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम एकत्र आले की मोलेक्यूल बनतं. मग इथे ह्यांनी हा एक प्रकार त्याच्यामध्ये इन्क्लूड केला आहे की मोनो ॲटॉमिक मोलेक्यूल असंच त्याला नाव दिलेलं आहे. बट स्टील इथे तुम्ही जेव्हा मोनो आणि ॲटॉमिक ह्या 2 वेगवेगळ्या वर्ड्सनी मिळून हा एक वर्ड बनलेला आहे की याच्यामध्ये जरी ह्याला आपण मोलेक्यूल म्हटलं असलं तरीसुद्धा हा एक सिंगल ॲटमच्या फॉर्ममध्ये असतो. दीज आर हॅविंग ॲटम्स विच आर हॅविंग इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. जे ॲटम्स इंडिपेंडंटली एक्झिस्ट करतात त्यांना आपण मोनो ॲटॉमिक स्ट्रक्चर्स असं म्हणूयात. जसं की हायड्रोजन आपण त्याचा सिम्बॉल लिहिताना H असा लिहितो, हेलियम He. मग जिथे एकच ॲटम प्रेझेंट असतो ते असतात मोनो ॲटॉमिक स्ट्रक्चर्स. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन H, सोडियम घेऊ शकतो आपण Na. सो जे सिंगल ॲटमच्या फॉर्ममध्ये असतात ते मोनो ॲटॉमिक मोलेक्यूल असं म्हटलं आहे त्याला. बट इथे तुम्ही मोनो ॲटॉमिक म्हटलं की एकच ॲटम एवढं कन्सिडर करा. इथं मे बी तुम्हाला गोंधळ होऊ शकतो. आता जो दुसरा टाईप आहे तो आहे डाय ॲटॉमिक. आता हा जो डाय ॲटॉमिक मोलेक्यूल आहे याच्यामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त, ॲक्च्युली 2 पेक्षा जास्त जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्याला पॉली ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा मोलेक्यूल असं देखील तिसरा एक प्रकार तुम्ही इथे सांगू शकता. बट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असे 2 टाईप्स हे दिलेले आहेत. सो आपण त्याच पद्धतीनं जाणार आहोत. डाय ॲटॉमिक स्ट्रक्चर्स किंवा डाय ॲटॉमिक मोलेक्युल्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त प्रकारचे वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम्स. इथे काय आहेत, हे एकच प्रकारचे आहेत. आणि डाय ॲटॉमिकमध्ये काय येतात की एक ॲटम आहे पण त्याचे एक एलिमेंट आहे पण त्याचे 2 ॲटम्स एकत्र जर येत असतील, जसं की Cl2 क्लोरीन आहे
तो Cl2 किंवा ऑक्सिजन जो आहे तो आपण O2 असा लिहितो, बरोबर. मग इथे जे मोलिक्युल्स फॉर्म झाले, एक क्लोरीन ॲटम प्लस दुसरा क्लोरीन ॲटम कंबाईन होतात केमिकली अँड दे फॉर्म Cl2 मोलिक्यूल. इथे डायॲटॉमिक जे मोलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये 2 एलिमेंट, सिंगल एलिमेंट, त्याचे 2 ॲटम्स. सो डायॲटॉमिकमध्ये काय म्हणूयात, 2 और मोर असं देखील म्हणलं आहे, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट कंबाईन होतात केमिकली अँड दे फॉर्म डायॲटॉमिक मोलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सांगितला तसा क्लोरीन आपण Cl2 या फॉर्ममध्ये लिहितो, N2 नायट्रोजन, ऑक्सिजन O2, असे बरेचसे एलिमेंट्स या प्रकारे डायॲटॉमिक फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात. डाय म्हणजे 2 ॲटम्स, जिथे 2 ॲटम्स एकत्र आले आणि मोलिक्यूल बनला तो डायॲटॉमिक मोलिक्यूल. जिथे एकच ॲटम आहे, सिंगल ॲटमपासून जो बनला आहे तो मोनो ॲटॉमिक मोलिक्यूल. ॲक्च्युली ह्याला तुम्ही मोलिक्यूल असं सायंटिफिकली आयडियली म्हणू शकत नाही, बट इथे आपल्याला ह्या कन्सेप्ट्स अशाच एक्सप्लेन करायच्या आहेत. आता मोलिक्यूल झाली, मोलिक्यूलचे 2 टाईप्स बघितले आपण. आता जो पुढचा पार्ट आहे तो आहे कंपाऊंड. इथं तुम्हाला बरेचदा गोंधळ होऊ शकतो. बघा आता मोलिक्यूल आणि कंपाऊंडमध्ये काय सिमिलॅरिटी आहेत आणि काय डिफरन्सेस आहेत, नीट लक्ष देऊन ऐका. कंपाऊंड कधी फॉर्म होतं, जेव्हा एकापेक्षा जास्त किंवा 2पेक्षा जास्त प्रकारचे वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम एकत्र येतात. मी इथं काय सांगितलं होतं तुम्हाला, सेम किंवा डिफरंट एलिमेंटचे येतात ते तुमचे मोलिक्युल्स असतात. पण जेव्हा आपण एखादं कंपाऊंड म्हणतो तेव्हा तिथे कंपल्सरी 2 वेगवेगळे एलिमेंटच असतात. सेम एलिमेंटचे जे मोलिक्युल्स असतात त्यांना आपण कंपाऊंड म्हणत नाही. हा डिफरन्स आहे बघा. कंपाऊंडमध्ये तुम्ही काय लिहिणार बघा मग, की वेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स combine chemically then they form compound. आता फरक लक्षात आला. सेम और डिफरंट एलिमेंट इथे आपण लिहिलं आहे, म्हणजे जर सेम एलिमेंट एकत्र आले तरी त्याला आपण मोलिक्यूल म्हटलं आहे, डिफरंट एलिमेंट्स एकत्र आले तरी देखील त्याला आपण मोलिक्यूलच म्हणतोय. पण कंपाऊंड कशाला म्हणायचं, कंपल्सरी इथे 2 किंवा त्याच्याही पेक्षा जास्त डिफरंट एलिमेंट जर केमिकली कंबाईन होत असतील तरच त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. म्हणजे आता मी हे वेगळ्या ह्याच्यात सांगते बघा, तुम्हाला समजतंय का, की सगळे कंपाऊंड्स हे मोलिक्युल्स आहेत, बट नॉट ऑल मोलिक्युल्स आर कंपाऊंड्स. बघा मी सांगते ते समजतंय का. ऑल कंपाऊंड्स are molecules but not all molecules are compounds. हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नाही सांगितलं, बट तुम्हाला त्याच्यामधला डिफरन्स लक्षात येण्यासाठी म्हणून मी हे सांगते की कंपाऊंड फॉर्म होताना कंपल्सरी वेगवेगळे एलिमेंट्स हवेत, वेरॅज मोलिक्यूल फॉर्म होताना सेम किंवा डिफरंट एलिमेंट जरी एकत्र आले तरी त्याला आपण ओव्हरऑल मोलिक्यूल म्हणतो. म्हणजे बघा मी जर Cl2 असं म्हटलं तर हा मोलिक्यूल झाला, बट मी जर NaCl असं म्हटलं तर हा मोलिक्यूल पण झाला. आणि यालाच मी कंपाऊंड असं देखील म्हणणार. डिफरन्स लक्षात आला. O2
म्हटलं की तो मोलिक्यूल आला. त्यानंतर ओझोन म्हटलं की हा पण मोलिक्यूल आला, O3 असतो त्याचा फॉर्म्युला. बट H2SO4 असं जर मी म्हटलं तर ते आलं मोलिक्यूल पण आणि कंपाऊंड पण. डिफरन्स लक्षात आला का? जेव्हा केव्हा आपण मोलिक्यूल म्हणतो, नुसता मोलिक्यूल, तेव्हा तो सेम किंवा डिफरंट ॲटम्स जेव्हा कंबाईन होतात तेव्हा आपण म्हणू शकतो. कंपाऊंड हा जो आहे, प्रत्येक कंपाऊंड्स जे आहेत ते मोलिक्युल्स असतात. पण याला तुम्ही Cl2O2 हे जे सांगितले तुम्हाला, हे मोलिक्यूल झाले, तुम्ही ह्याला कंपाऊंड मात्र म्हणू शकत नाही. हा मेन डिफरन्स आहे मोलिक्युल्स आणि कंपाऊंड्स या दोघांच्या मधला. बघा, होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल. खूप सोप्या पद्धतीनं मी सांगायचं इथे ट्राय केलेला आहे. जर काही याच्यामध्ये तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मोलिक्युलर मास ही कन्सेप्ट बघणार आहोत.